हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल युनिक सायन्स क्लासेस. आपण महाराष्ट्र सेट पेपर फर्स्टची तयारी करत आहोत. त्यामध्ये बघत आहोत मॅथमॅटिकल अँड लॉजिकल रिझनिंग. तर मॅथमॅटिकल अँड लॉजिकल रिझनिंगमध्ये आपण बघत आहोत सामान्य ज्ञान सेन्स टेस्ट, म्हणजे सामान्य कसोटीवर चाचणी. यावर आपण सरावासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघितले आहे. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. तर बघा, प्रश्न क्रमांक 15 मध्ये आपल्याला काय म्हटले आहे, वजा म्हणजे बेरीज करणे, बेरीज म्हणजे वजा करणे, म्हणजे गुणाकार म्हणजे भागाकार करणे आणि भागाकार म्हणजे गुणाकार मानले तर खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर आहे. आता बघा, पहिला पर्याय आहे 30 प्लसच्या ऐवजी वजा -5 प्लस 4 मल्टिप्लाय 10 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू 38. बरोबर. आपल्याला काय सांगितलेलं आहे, चिन्ह बदल करायचा आहे, तर आपण तो केला आहे. तर बघा, यांचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला 38 आन्सर येत आहे का, नाही येत. हे बघा, 30 - 5 प्लस 4 मल्टिप्लाय 10 डिवाइड बाय 5. पहिले काय येईल, पहिले भागाकार, गुणाकार, बेरीज, मग वजाबाकी. बरोबर ना. 5 म्हणजे इथं काय येईल, 2 येईल. बरोबर. मग 30 - 5 प्लस 4 प्लस 8. बरोबर. ओके. 30 - 13. ओके. आन्सर काय येत आहे, 170. म्हणजे पर्याय क्रमांक अ काय आहे, चूक आहे. बरोबर. तर आपण बघूया पर्याय क्रमांक ब. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व करायचे आहे आणि आन्सर शोधायचं आहे. 30 - 5 - 4 प्लस 10 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू 23. ओके. चिन्ह बदल आपण केलेला आहे. आता बघा, चिन्ह बदल काय आहे, 30 - 5 - 4 प्लस 2. ओके. मग 30 - 9 प्लस 2. तर बघा, यांची कॅल्क्युलेशन करायचं आहे 23. म्हणजे उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 9, पर्याय क्रमांक ब. कारण सॉल्व करून बघितले आपण, उत्तर येत आहे 23. मग बाकीचे आन्सर बघायची गरज आहे का, नाही. तर प्रश्न क्रमांक 16. जर घड्याळात प्रश्न क्रमांक 16, 15:40 झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल. 15:40 म्हणजे किती, 3:40. 3:40 म्हणजे यावेळी तास काटा 3 व 4च्या मध्ये असेल. ओके. तर मिनिट काटा कुठे असणार आहे, 8 वरती. म्हणजे उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक ड 130 डिग्रीचा असेल. प्रश्न क्रमांक 17. जर पेन म्हणजे पिशवी, पिशवी म्हणजे पेन्सिल, पेन्सिल म्हणजे शाई व शाई म्हणजे खोडरबर असेल तर पुस्तक कशातून न्यावी लागतील. आता बघा, पिशवीला पेन्सिल म्हटले आहे म्हणून पुस्तके पेन्सिलमधून न्यावे लागतील. मग उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक ब पेन्सिल. प्रश्न तर विमान कुठे उडेल. आता बघा, आकाशाला काय म्हटले आहे, समुद्र म्हणजे म्हटले आहे. बरोबर. म्हणून विमान कुठे उडते, आकाशात उडते. मग आकाश कशाला म्हटले आहे, यामध्ये समुद्राला. मग उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक अ समुद्र. प्रश्न क्रमांक 19. बघा, आपल्याला याआधी आपण असा प्रश्न बघितला आहे, जर गुणाकार म्हणजे भागाकार, वजाबाकी म्हणजे गुणाकार, भागाकार म्हणजे प्लस व प्लस म्हणजे वजा ही परिभाषा वापरली तर 3 - 15 भागिले 11 इंटू 8 + 7 आन्सर काय येईल. बघा, आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहे. तर बघा,
काय सांगितलं आहे आपल्याला, 3 वजा 15 डिवायडेड बाय 11 ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय 8 प्लस 7 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, आता बघा, मल्टिप्लिकेशन म्हणजे डिवायडेशन, सबट्रॅक्शन म्हणजे मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन म्हणजे प्लस आणि प्लस म्हणजे वजा बाकी. ओके, सबट्रॅक्शन आपल्याला असंच चिन्ह बदल पहिले करून घ्यायचा आहे. तर बघा, 3 × 15 प्लस 11 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 8 मायनस 7. ओके, द फर्स्ट ऑफ ऑल काय असतो रूल, ब्रॅकेट सॉल्व करायचा असतो, बरोबर. ब्रॅकेट सॉल्व करताना फर्स्ट रूल काय आहे, भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी. ओके, तर मग 3 × 15 45 प्लस 11 डिवायडेड बाय 8 मायनस 7. तर बघा 8 मायनस 7, तर कॅल्क्युलेशन काय येईल, 56 डिवायडेड बाय 8 मायनस 7 इज इक्वल टू 7 मायनस 7. आन्सर काय येईल 0. मग उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक अ. बघा, आपण अशा पद्धतीने चिन्ह बदल करून आन्सर काढले आहे. मग उत्तर काय येत आहे, 0 येत आहे, म्हणजे उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक अ. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. खालील अंक मालिकेत 2 हा किती वेळा आला आहे, मात्र या अंकाच्या मागील स्थानकावर 3 हा अंक असला पाहिजे व नंतरच्या स्थानकावर 1 नको. आता बघा, 2 हा अंक किती वेळा आला आहे, म्हणजे 2 हा अंक किती वेळा आहे ते कॅल्क्युलेट करणार आहोत. बट त्यात अट काय दिलेली आहे, 2 नंतर काय पाहिजे, 3 हा अंक पाहिजे आणि पुढे काय आहे, 1 नको आहे. म्हणजे आपल्याला 23 किती वेळेस आलेला आहे हे मोजायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल, आणि त्यातून 2 आधी आलेला आहे ते वजा करायचं आहे. ओके, तर बघा, 2च्या मागे 3 हवा आहे, म्हणजे उत्तर काय आहे, 2च्या मागे 3 हवा आहे. 2च्या मागे किती हवा आहे, 3 हवा आहे. म्हणजे 32 हा अंक किती वेळा आला आहे हे मोजायचं आहे. ओके, तर बघा, 32 हा अंक किती वेळा आहे, 1 2 3 4 5 6 7. बट पुढे काय आहे प्रश्न, त्याच्या नंतरच्या अंकावरती 1 नको आहे. काय नको आहे, त्याच्या नंतरच्या अंकावरती 1 नको आहे. इथे आहे का, नाही, इथं पण नाही, इथं पण नाही, इथं आहे बघा. तर हे नको आहे, म्हणजे टोटल किती आहे आपल्याकडे, 7 आहे. ओके, मग 7 मायनस 1 इज इक्वल टू 6. मग उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक किती आहे, 7 वेळा आहे, त्यापैकी 1 वेळा नाही आहे. मग 7 मायनस 1 इज इक्वल टू 6. मग उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 21. काय आहे प्रश्न क्रमांक 21, जर प्लस म्हणजे सबट्रॅक्शन असेल, सबट्रॅक्शन म्हणजे भागाकार, डिवायडेशन असेल, डिवायडेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे प्लस असेल, तर बघा, आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, +2 4
4 - 2 मल्टीप्लाय 6 + 5 = क्वेश्चन मार्क. त्यांनी काय करायला सांगितलेलं आहे, आपल्याला चिन्ह बदल करायला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, चिन्ह बदल. तर बघा प्लस म्हणजे काय सांगितलं आहे, मायनस. डिवायडेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन 4 आणि मायनस म्हणजे काय आहे, डिवायडेशन /2. मल्टिप्लिकेशन म्हणजे प्लस 6 प्लस म्हणजे काय, मायनस. तर आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल काय करणार आहोत आपण, ब्रॅकेट सॉल्व करायचे. ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर डिवायडेशन, मल्टिप्लिकेशन, प्लस आणि सबट्रॅक्शन. तर उत्तर काय येत आहे, पर्याय क्रमांक क 13. हे सॉल्व केल्यानंतर आन्सर काय येत आहे, 30. मग आन्सर काय येईल, पर्याय क्रमांक क 30. असेच आपल्याला प्रश्न बघायचे असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया.